बेलापूर गावातील पंचशील नगर झोपडपट्टी क्रमांक 2 या ठिकाणी झालेल्या भांडणात 9 महिन्यांच्या बाळावर कुऱ्हाडीने घाव घातला आहे। सदर घटना भयंकर असून सदर झोपडपट्टीतील अवैध धंदे बंद करण्याच्या दृष्टिकोनातून पोलीस विभागाने प्रयत्न करणे आवश्यक आहे, जेणेकरून येथील गुन्हेगारीवर कायद्याचे अंकुश राहील आणि बेलापूर गावात कायदा व सुव्यवस्था योग्य राहील, असे मत स्थानिक माजी नगरसेविका तथा महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा पूनम पाटील यांनी व्यक्त केले आहे। जी घटना घडलेली आहे पंचशील नगर 2 मध्ये ती अतिशय वेदनादायी आहे। कारण आपण बघितलं की एक 8.5 महिन्याच्या मुलावर वार होतो आणि आपसी भांडणामध्ये इतका मोठा वार करणं, ते पण एक लहान मुलावर, हे अतिरेक झालेला आहे। आणि आपण बघितलं की या झोपडपट्टीमध्ये आणि संपूर्ण नवी मुंबईमध्ये पण बघायला गेलो तर स्पेशली झोपडपट्टी एरियांमध्ये आणि या बेलापूर मध्ये जे पंचशील नगर 1-2 आहे त्याच्यामध्ये अंमली पदार्थांचं सेवन आणि विक्री, मुख्यतः विक्री केली जाते आणि ह्याच्यावरती नियंत्रण आणण्याची गरज आहे। कारण हे सेवन केल्यानंतर ही लोक ॲग्रेसिव्ह होतात आणि हे अशा प्रकारच्या घटना घडतात। सगळे जी घटना होते ह्याच्यावरती नियंत्रण आणण्याची गरज आहे। पोलीस प्रशासनाने इथे गांभीर्य घेण्याची गरज आहे आणि वारंवार आम्ही याच्या अगोदर देखील वारंवार पत्र व्यवहार, लेखी तक्रार केलेली आहे आणि ह्याच्यावरती कारवाई होणं आणि सर्च त्यांचा झाला पाहिजे। जो आरोपी आहे तो अजूनपर्यंत भेटलेला नाही आहे। जेव्हा मी या घटनास्थळी मला जेव्हा इन्फॉर्म केलं इकडच्या लोकांनी, तेव्हा मी तिथे पोहोचली आणि प्रथमतः मला माझी मॅन्डेटरी होती की त्याची लाईफ सेव्ह करणं आणि त्याच्यासाठी आम्ही त्याला DY पाटील येथे हॉस्पिटलाइज केलं आणि त्याच्यावरती काल ऑपरेशन देखील झालेलं आहे आणि खूप क्रिटिकल कंडिशनमध्ये त्या बालाची कंडिशन होती आणि त्याच्यानंतर आम्ही येणाऱ्या पोलीस स्टेशनला त्वरित तक्रार FIR त्यांच्या पॅरेंट्सच्या थ्रू करण्यात आलेली आहे। इथे जे बीट चौकीची गरज आहे, वारंवार आम्ही इथे मागणी केलेली आहे आणि बीट चौकी असणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि ते झालीच पाहिजे। आणि मी इथेच न थांबता पुढे ही कारवाई, या कारवाई ज्याचे गुन्हे घडत आहेत या एरियामध्ये, हे पूर्ण संपवण्यापर्यंत माझी लढाई सुरू राहील आणि नक्कीच जर याच्यावरती गांभीर्य घेतलं नाही गेलं तर आम्ही रस्त्यावर उतरणार। व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्व सोबत सुदीप घुलप यांचा रिपोर्ट, पालिका प्रशासन, नवी मुंबई।